यावर्षी रक्षाबंधनला काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. नेहमीसारखीच रेडीमेड राखी विकत न आणता जर ती मी माझ्या भावासाठी हाताने बनवली तर? सकाळीच राखीला लागणारं साहित्य आणायला गेले होते. त्या धाग्यामध्येही काहीतरी खास शोधत होते. जे सुंदर तर असेल, पण त्यात मनाचे रंग भरलेले असतील. तिथे मणी होते, कुंदन होते, चमचम करणाऱ्या काचा पण होत्या. पण मनात माझ्या एकच विचार होता, मी ह्याच्यापासून सुंदर राखी कशी बनवू शकते? सामान घेऊन घरी आले आणि घरातली कामे सुरू केली. आवराआवरी, सकाळची रोजचीच धावपळ, पण त्या कामामध्येही मन लागत नव्हतं. मनात फक्त एकच विचार येत होता, की राखी कशी दिसेल? भावाला आवडेल ना? राखी बनवायला बसले, साधा धागा हातात घेतला, तेवढ्यात लहानपणीच्या रक्षाबंधन आठवले. आईने तयार केलेले ताट, भावाच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि राखी बांधताना त्याच्या डोळ्यातले प्रेम. आज मी राखी बनवत होते, पण खरं तर मी आठवणी विणत होते. प्रत्येक मणी लावताना मनात विचार आला, किती वेळा भांडलो आपण, पण आपलं प्रेम कधी कमी झालं नाही. कधी खाऊवरून, तर कधी टीव्हीच्या रिमोटवरून, कधी मला तू रडवलं, तर कधी मी त्याची खोड काढली. या सर्वांमागे एक वेगळंच नातं होतं. ही राखी मी आपलं नातं अजून घट्ट करण्यासाठी बनवत आहे. शेवटी जेव्हा ही राखी पूर्ण झाली, तेव्हा मला समजलं, ही राखी नाही, केवळ मी माझ्या ह्याच्यात भावना, माया गुंफलेली आहे. ही राखी मी बनवली आहे, पण खरं तर ती प्रेमाने विणलेली आठवण आहे. असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.